तर याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय म्हणाले बघूया. ते झाड म्हणते यातना होत आहेत, ते घाव बसत आहेत, त्याच्या यातने वेगळ्या आहेत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर, हा जो व्यापारी आलेला आहे, व्यापारी, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव बोलतो, त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते. ते कुऱ्हाडीचा दांडा, गोताच काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे, आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत. काय आपल्याला राग येतोय? नाही येते. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाहीये. आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील, शिवसेना तुम्ही संपू शकत नाही, कारण शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे. शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे. आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे, ती तुम्ही विझवू शकत नाही, अजिबात विझवू शकणार नाही. आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते का? आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा. अभिमानाने बोला जय महाराष्ट्र. आणि आवाज असा घुमला पाहिजे की समोरचा जो आपल्यावरती त्याचं संस्कृती लादणारा असेल, जागेवरतीच त्याचं जे काय व्हायचं ते झालं पाहिजे. राहिलेलो आहोत. शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही झालेला, तर मराठी माणसाच्या भूमिपुत्रांसाठी, न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झालेला आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, पण एकदा जर का नाव गेलं तर मग परत कधी मिळणार नाही. आम्ही त्या नावाला जपणारी माणसं आहोत. शिवसेना या वलयाला मी कोण आहे, काय असं माझं आहे. तर राज ठाकरेंनी लवचिक राजकारणावर काय म्हटलंय बघूया. स्वर्गीय बाळासाहेबांची आज